एक मनुष्य गावात भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केलेले ताकाने भरलेले गाडगे डाव्या हाती तर तुपाने भरलेले गाडगे उजव्या हाती घेऊन घराकडे चालला होता. तेवढ्यात त्याला समोरून येणारा एक थोर साधू वाटेत भेटले. नुसते मस्तक वाकून नमस्कार करून तो मनुष्य त्याला म्हणाला, "साधू महाराज, आपण माझ्या संगे माझ्या घरी येता का? ज्यावेळी माझा जीवन यशस्वी होईल असा गुरुपदेश मला आपल्याकडून घ्यायचा आहे." त्यावर साधू म्हणाले, "गुरुपदेशासाठी धार्मिक विधीची गरज नसते. शिष्याच्या कानात एखादा मंत्र सांगून त्याचे जीवन यशस्वी होत नाही. मी तुझ्या हाती यशाची गुरुकुलीच देतो. पण तत्पूर्वी तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे." "कोणता प्रश्न आपण मला विचारू इच्छिता महाराज?" असे त्या माणसाने विचारले असता तो साधू म्हणाला, "असं समज की आता या बाजारातील गर्दी कमालीची वाढली आणि तुझ्या 2 हाती असलेले गाडगे घेऊन त्या गर्दीतून वाट काढणे ही गोष्ट अशक्य झाली. तर तुझ्या हातातील 2 गाडग्यांपैकी कोणते गाडगे तू फेकून देशील आणि कोणते गाडगे तू अतिशय सांभाळून नेशील?" "अर्थातच मी हे ताकाने भरलेले गाडगे टाकीन, नाहीतर कोणाला तरी देऊन टाकेन आणि तुपाने भरलेले गाडगे दोन्ही हाताने घट्ट धरून घरी घेऊन जाईन." यावर तो साधू म्हणाला, "मग त्याचप्रमाणे जर फालतू वा कमी महत्त्वाच्या गोष्टींतून आपले लक्ष काढून ते महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यावर पूर्णपणे केंद्रित करशील तर त्या गोष्टी साध्य होऊन तू आयुष्यात नक्कीच यशस्वी होशील."